राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचं डिजिटल बोर्ड फाडण्यात आलं, म्हणजे विद्रुप करण्यात आले. काय सांगत? मी माजी सैनिक सुदाम साळुंखे बोलतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठंतरी प्रभाग क्रमांक 22 असेल किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल भारी पडत आहे आणि त्यांना वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार ह्या ठिकाणी निवडून येणारे, म्हणून हे कोणातरी घोडसाळ वृत्तीनं असा अजितदादा पवार आणि आमचे मराठवाड्याचे विधान परिषदेचे आमदार सतीशभाऊ चव्हाण आणि या शहराचे जे शहराध्यक्ष अभिजित भैया आणि मी एक सैनिक आहे, मलाही त्यांनी विद्रूप करण्याचा प्रयत्न केला आणि एक सैनिकाला विद्रूप करणं म्हणजे देशासाठी बी मला तरी वाटतं चुकीचं आहे. असं त्यांनी करायला नाही पाहिजे होतं. त्यांनी विचार करायला पाहिजे होते या गोष्टीवर की आपण जे करतो हे कृत्य हे वाईट आहे की चांगलं आहे, आणि जे कोणी असं कृत्य करीत असेल मला तरी वाटतं त्यांनी त्यांचा पूर्ण विचार करायला पाहिजे आणि परत तरच करायला पाहिजे होतं. असं त्यांनी करायला नको आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आपले छत्रपती संभाजीनगरचे CP कमिशनर साहेब यांना विनंती आहे की यांच्यावर गुन्हा तर आम्ही दाखल करणारच आहे, पण हे पूर्ण शॉर्टआउट व्हायला पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना प्रॉपर यांना सजा मिळायला पाहिजे अशी मी विनंती करतो आणि थांबतो. काय कोणावर संशय आहे? माझा संशय आता कॅमेरेमधून पोलीस प्रशासनच याला शॉर्टआउट करेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करेल. आमच्यावर अन्याय होणार नाही. मी पोलीस प्रशासनाला हीच विनंती करतो की त्यांनी गुन्हेगार हा प्रॉपर धुंडून काढा आणि त्याच्यावर केस करून त्याला अटक करून घ्यायला पाहिजे. जे पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका हीच आहे माझी की उद्या होणारी 15 तारखेला निवडणूक आहे आणि आम्ही ते यांना भारीच पडणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. कारण जनता आम्हाला न्याय देणार आहे आणि जनतेचा कोल त्यांना दिसू लागला म्हणून असले हे खोडसाळवरती त्यांची करण्याची भूमिका आहे. आणि असं केलं तरी फरक पडणार नाही आणि जनतेवरही फरक पडणार नाही. जनता आणि परमेश्वर आम्हाला न्याय देणार, कुठेही आम्ही कमी पडणार नाही. पोचलेला आहे आणि तुमचे नेते पण शहरात येऊन गेले. अशा अवस्थेमध्ये तुमचं प्रभाग क्रमांक 22मधील विचारनगरात बोर्ड फाडण्यात आले प्रचाराचं, काय सांगाल ते? सर, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. याच्यातून लक्षात येतं की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथे किती मोठी ताकद निर्माण झालेली आहे. कारण ज्यांनी पण हा प्रकार केला, हा प्रकार एक मॅसेज देतो आहे समाजात लोकांमध्ये की आमचे विरोधक म्हणा किंवा काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं आहे की आता आमचं निवडून येणं शक्य नाही आहे, ते लोक या माध्यमातून असं चुकीचा गोष्टी करून हे बॅनर फाडणं, नेत्यांच्या ज्यांच्या ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी जे केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीतून हे लक्षात येतं आहे की खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरंच ताकद या प्रभागात किती वाढलेली आहे. आणि हे आम्हीच नाही तर जनतासुद्धा तुम्हाला येणाऱ्या 16 तारखेला दाखवून देईल. आणि माझी एक नम्र विनंती प्रशासनाला की फक्त हा प्रभाग 22मध्येच नाही तर शहरातील कुठल्याही छत्रपती संभाजीनगर शहरातील कुठल्याही ठिकाणी आणि कुठल्याही पक्षाचे अशा अनुचित प्रकार घडू नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी. कारण आज मला असं वाटतं की यातून असं निष्पन्न होतं आहे की यांना भविष्यात जो मुद्दा आतापर्यंत करत आलेला आहे कदाचित यांना दंगली घडवण्याचा प्रयत्न दिसतो आहे. त्यामुळे या अशा गोष्टी करतायत तर याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी आमची नम्र विनंती प्रशासनाला, निवडणूक आयोगाला की यातून पुढे चालून लोकांमध्ये चुकीचे मॅसेज जाऊन
चुकीच्या घटना घडू नये एवढंच आम्हाला नम्रपणे सांगणं आहे, ही विनंती आहे. याचा विचार जनतेने पण करावा आणि प्रशासनाने करावे हे मी नक्की सांगतो. साहेब धन्यवाद. पोलीस प्रशासनाशी काही चर्चा झाली नाही? नाही, आता पोलीस प्रशासन नेमकंच आलेलं आहे. ते आता पुढं सगळे या बाबतीची चौकशी करतील आणि ज्याने पण या कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती नक्कीच गुन्हा दाखल करतील आणि ते येणाऱ्या अशा घटना थांबवण्याचे प्रयत्नशील राहतील अशी मी त्यांना विनंती करतो.